कैलासवासी तुळाजी कामाजी खेमनर यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्त मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली। हरिभक्त परायण चंद्रकांत खळेकर महाराज यांच्या कीर्तनाने परिसरात भक्तिमय वातावरण। संगमनेर तालुक्यातील डिग्रस गावातील कैलासवासी तुळाजी कामाजी खेमनर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त हरिभक्त परायण चंद्रकांत खळेकर महाराज यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात पार पडला। या निमित्ताने सामाजिक, आध्यात्मिक, राजकीय, सहकार, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली। कैलासवासी तुळाजी कामाजी खेमनर हे डिग्रस पंचक्रोशीतील प्रगतशील शेतकरी म्हणून सर्व परिचित होते। शेतीला देव आणि शेतातील कष्टाला भक्ती मानून त्यांनी परिश्रमाने शेती फुलवली। वयाच्या अवघ्या 55व्या वर्षी त्यांचे दुःखद निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी लक्ष्मीबाई, मुलं देवराम व मच्छिंद्र, वडील कामाजी, आई राधाबाई, भाऊ बाळू, संजय, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे। हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज खळेकर यांनी आपल्या कीर्तनातून सामाजिक, कौटुंबिक जीवनातील मार्मिक दाखले देऊन प्रबोधन केलं। कार्यक्रमास हरिभक्त परायण नारायणगिरी महाराज, सहकारी दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन तुळशीराम मलगुंडे, अमृतवाहिनी बँकेचे संचालक ॲडव्होकेट लक्ष्मणराव खेमनर, पंचायत समिती माजी सदस्य गुलाबराव सांगळे, मालुंजे ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप घुगे, आंभोरीचे माजी सरपंच भास्करराव खेमनर, अर्जुन बाचकर, अण्णासाहेब राहिंज, आमदार अमोल खताळ पाटील यांच्या सुविद्य पत्नी नीलमताई खताळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर, राजहंस सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख आदी मान्यवरांनी प्रातिनिधिक स्वरूपात श्रद्धांजली शाब्दिक केली। मान्यवरांनी दिवंगत तुळाजी कामाजी खेमनर यांच्या कार्याची आठवण करून देत त्यांना श्रद्धांजली वाहिली। कैलासवासी तुळाजी कामाजी खेमनर यांचे प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित सर्व आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार, त्याचबरोबर ज्यांनी सामाजिक, कौटुंबिक, मार्मिक असं प्रबोधन आपल्या समोर मांडलं ते हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज खळेकर यांचंही या खेमनर परिवाराच्या वतीनं या ठिकाणी मी आभार मानतो। कैलासवासी तुळाजी कामाजी खेमनर यांचं अकाली वयाच्या अवघ्या 55व्या वर्षी दुःखद असं निधन झालं। त्यांच्या पश्चात 2 मुलं, पत्नी, आई वडील, भाऊ, नातवंड असा मोठा परिवार आहे। या खेमनर परिवाराने नशे रावळी नशे मंदिरी, तिथे राबती हात तिथे हारी, याप्रमाणे शेतीला देव समजलं आणि त्या शेतीच्या मजुरी करण्याला भक्ती समजलं आणि या शेतीचं अगदी नंदनवन फुलवलं आणि या पंचक्रोशीमध्ये प्रगतशील असं शेतकरी म्हणून नावारूपाला आलेलं हे कुटुंब आज त्यांचा जनसंपर्क पाहता आज इतका मोठा समाज या ठिकाणी उपस्थित आहे। कला, क्रीडा, सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यात मी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी दर्शवतो। सेवानिवृत्त प्राचार्य खेमनर केजी सर, खेमनर SR सर, सुभाषराव हलनर, जोरवे गावचे सरपंच गोकुळ दिघे, महंत उमाजी बाबा पुणेकर, महंत बुवाजी बाबा पुणेकर, सुभक्त लक्ष्मण बाबा ओडगर, संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर, आंबोरे चेअरमन रावजी भागा खेमनर, आकाश भाऊसाहेब कडलक, पांडुरंग पाटील खेमनर, सतीश वावरे सर, कौशरामचे माजी खेमनर, भीमराज पाटील नागरे, गबाजी पाटील खेमनर, ॲडव्होकेट लक्ष्मण खेमनर, अमृतवाहिनी बँक संचालक ॲडव्होकेट शंकरराव खेमनर, गुलाबराव सांगळे, माजी पंचायत समिती सदस्य अर्जुनराव बाचकर, डॉक्टर नागरे, अण्णासाहेब राईंज, मालुंजे गावचे सरपंच संदीप घुगे, उपसरपंच रंगनाथ बिडगर, लक्ष्मण कुदनर, प्रसाद पाटील खरात, वाई सातारा या ठिकाणावरती आलेले आहेत। विलासराव टकले, श्रीगोंदा, विलास राईंज, संतोष मतकर, बाळासाहेब कोंडाजी खेमनर आदी या अशा विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यात काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी श्रद्धांजली देणार आहोत। तर आंबोरे गावच्या वतीने हरिभक्त परायण नारायणगिरी महाराज सहकारी दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन तुळशीराम बलगुडे यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी श्रद्धांजली शब्दांकित करायची आहे। तुळशीराम बलगुडे। त्यानंतर अमृतवाहिनी बँकेचे संचालक ॲडव्होकेट लक्ष्मणराव खेमनर साहेब। मान्यवरांना विनंती आहे की आपण
थोडक्यात श्रद्धांजली अर्पण करायची आहे. आमचे लाडके मामा म्हणजे जेवढे 10-15 मामा असतील ते त्यांच्यापैकी सगळ्यात हे माझे लाडके मामा. सगळे म्हणायचे की तू सगळ्यांकडे जात नाही, फक्त ह्याच मामाकडे जातो. या मामांची महती अशी होती, घरी कोणी नसल तर हे मामा माझ्यासाठी चहा करून पाजायचे, स्वतःचा चहा, स्वतःच्या हाताने चहा. या मामांकडं मी एकच काम केलं होतं 1-2 वर्षापूर्वी. काहीतरी अडचण आली होती शेजारीच इथं पुलाजवळ. मला फोन आला, मामा तेवढं झालं पाहिजे. मामांचा एक 15 मिनिटात फोन आला, काम झालं. हे सगळ्यांना माहितीच असेल. स्वतः गेले, नंतर हे बाकीचे मंडळी गेले, ते काम पूर्ण केलं. मी आतापर्यंत कधीही माझ्या सासरवडीच्या मंडळींना मी काम सांगितलं नाही, परंतु ते काम मी त्यांनाच सांगितलं फक्त ते की तुळाजी मामांना. या मामांना जाऊन 1 वर्ष झालंय. मी माझ्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं, आंबोरे गावच्या वतीनं, तसेच लोकनेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. आदिवासी तुळाजी कामाजी पाटील खेमनार यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांच्या जाण्यानं त्यांचा परिवार यांना दुःख आहे. खरं तर त्यांचे वडील कामाजी पाटील खेमनार यांनी आयुष्यभर कष्ट करून या मुलांना शिकवलं, घडवलं आणि आज ते त्यांचे चिरंजीव गेले याचं दुःख भावांना आहे आणि त्यांचे मुलं आहेत त्यांना आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने या कुटुंबाला दिली. मी आमच्या उदरपूर गावच्या वतीनं गबाजी खेमनार, माधव खेमनार सर यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण. शेडगावच्या वतीने गुलाबराव सांगळे पाटील, सदस्य पंचायत समिती संघटक. कैलासवासी तुळाजी कामाजी खेमनार यांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी दुःखी प्राप्त करण्यास उपस्थित आहात. त्यांच्या वर्षश्राद्धानिमित्त हरिभक्तपरायण महाराजांनी अतिशय सुंदर आपल्याला कीर्तनरूपी सेवा दिली आणि चालू वर्तमान काळावर ते बोलले आणि सर्वांना ते रुचण्यासारखं होतं. सर्वप्रथम मी सर्वांच्या वतीनं महाराजांना धन्यवाद देतो तर ही काळाची गरज आहे का जे गेलेल्या व्यक्तीसाठी हे कीर्तन प्रवचन नसतं, हे आपल्यासाठी असतं आणि ते त्यातून त्यांनी ते आपल्याला संदेश दिला, तो आपण सर्वांनी आत्मसात करावा अशी मी आपण सर्वांना विनंती करतो. या बाबा या कामाजी तुळाजी कामाजी खेमनार यांना जाऊन आपल्यातून 1 वर्ष झालेले आहे. त्यांचे वडील, आई आणि वडील ते सुद्धा अजून आहेत. महाराजांनी सांगितलं का मुलाने पहिल्या जर गेलं तर त्या आई वडिलांना काय दुःख असतं, ज्यांनी त्यांच्या खांद्यावर जायचं तेच अगोदर गेल्यावर त्या आई वडिलांना खरं दुःख आहे. त्या दुःखातून सावरण्याची परमेश्वर त्यांचे 2 मुलं आहेत, आजोबा आजी आहेत. या सर्वांना दुःख जे झालेलं आहे त्या दुःखात आपण सर्वजण सहभागी होऊया. मी वैयक्तिक माझ्या कुटुंबियाच्या वतीनं, माझ्या शेडगावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री, अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि अण्णासाहेब राईस पिंपरी गावच्या वतीनं श्रद्धांजली थोडक्यात व्यक्त करते. कैलासवासी तुळाभाऊंच्या दुःखात निधनानं बेगरज गावचे ग्रामस्थ, या परिवाराचे नातेवाईक आणि विशेषतः या परिवाराला जे दुःख झालं ते दुःख हलकं करण्याची मी ईश्वराला प्रार्थना करतो. व्यक्तिशः मी माझ्या पिंपरी ग्रामस्थांच्या वतीनं तसेच शरद नाना थोरात मित्रमंडळाच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि थांबतो. गावातील आपल्या सगळ्यांच्या परिचित असलेले कामाजी बाबा खेमनार यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ चिरंजीव कैलासवासी तुळाजी कामाजी खेमनार यांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त आज आपण सर्वजण या ठिकाणी त्या कुटुंबियाच्या साठवणात आपण आलेलो आहोत. या ठिकाणी बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं आणि महाराजांनी या ठिकाणी हरिभक्त पारायण खळेकर महाराज अतिशय सुंदर मार्गदर्शन या ठिकाणी प्रबोधन करताना या ठिकाणी केलं. या कुटुंबाची जर माहिती सांगितली महाराज तर कामाजी बाबा हे पंचक्रोशीतील प्रगतशील शेतकरी, त्यांचे बंधू
माळाबाबा प्रगतशील शेतकरी आणि या कुटुंबाचा प्रमुख व्यवसाय शेती आणि त्या शेतीमध्ये उत्पन्न म्हणजे टोमॅटो. अतिशय या डिग्रज गावामध्ये 100% टमाट्याची लागवड या ठिकाणी व्हायची, पण या दोन भावांनाच त्या ठिकाणी टमाट्याचा बाजार भेटला जायचा. आणि या कुटुंबात कष्ट करताना सर्व नातू असतील, पंतू असतील, सुना असतील, पत्नी असतील, सर्व एक जीवानी या ठिकाणी हे कुटुंबाचा गाडा त्या ठिकाणी चालवित होते. हा कुटुंबाचा गाडा चालवित असताना आमचे मित्र कैलासवासी तुळाजी पाटील खेमनर यांना एक छोट्याशा आजाराने त्या ठिकाणी ग्रासलं. सर्व कुटुंब अहोरात्र या ठिकाणी सर्वांनी कष्ट घेतले आणि प्रयत्न केले तुळाजींना वाचवण्यासाठी, पण शेवटी ती मन आहे, जीवन आणि मरण हे आपल्या हातात नसतं. त्याप्रमाणे ते आपल्यातून त्या ठिकाणी 1 वर्षापूर्वी गेले. त्यांच्या जाण्याने खेमनर कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असून या दुःखात सर्व सहभागी झालेले आहेत. त्या ईश्वराने त्यांना चांगली जागा द्यावा अशी मी ईश्वरचरणी आलेल्या ग्रामस्थांच्या वतीने, जमलेल्या पाहुण्यांच्या वतीने ईश्वराला प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे व्यक्तिशः माझ्या कुटुंबियाच्या वतीने व मालुंजे ग्रामस्थ, मालुंजे गावातील विविध संस्थांच्या वतीने, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. कैलासवासी तोळाजी कामाजी खेमनर हे आपल्यातून जाऊन 1 वर्ष झाली. त्यांच्या जाण्याने त्यांच्या आई वडिलाला, मुलाला जे दुःख झालं ते परमेश्वराने सावरण्याची शक्ती देऊ. मी माझ्या वतीनं उपस्थित सर्वांच्याच वतीने अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. रामकृष्ण. तुळाजी कामाजी पाटील खेमनर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित आहात. 1 वर्षापूर्वी त्यांचं दुःखद असं निधन झालं. त्यांच्या जाण्याने त्यांच्या परिवाराला, नातेवाईकांना दुःख झालं. त्या दुःखातून सावरण्याची परमेश्वर त्यांना ताकद देवो. तुळाजी दादांचा स्वभाव प्रेमळ असा होता. कष्टाळू होते, कुणाच्या आदत मदत नसायचे, नेहमी शेतीचे कामं करत असायचे. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा देवराम, मच्छिंद्र, वडील, आई, भाऊ, बाळासाहेब दादा, संजू, त्यांचे मुलं आणि महाराजी पाटलाचे कुटुंब असं मोठा परिवार आहे त्यांचा. त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं भरपूर्ण आदरांजली वाहतो. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेबांच्या वतीनं देखील त्यांना भरपूर्ण आदरांजली वाहतो. थांबतो. धन्यवाद. संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलभाऊ खताळ पाटील त्यांच्या वतीनं त्यांच्या सुवेद्य पत्नी नीलमताई खताळ पाटील यांना विनंती आहे की आपण श्रद्धांजली शब्दगीत करावं. दुःखित अंतकरणाने आज तुळाजी कामाजी खेमनर आज काकांचं प्रथम पुण्यस्मरण. काकांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष झाले. खरं तर ते गेल्याने ते दुःख त्या कुटुंबाला, त्या मुलांना, मुलींना, त्यांच्या बहिणी असतील आणि आताच महाराजांनी सांगितल्याप्रमाणे की आई वडील म्हणजे कुठेतरी आई वडील असताना मुलांनी जाणं हे त्या घरात खूप मोठं दुःखाचा डोंगर ठेवून जातो. आज या काकांना आता इथे आल्यापासून सगळेजण सांगताय की प्रगतशील शेतकरी, खरं तर ही काकांच्या आई वडिलांची आणि त्यांच्या चुलत्यांची पुण्य की आज त्यांचे जे संस्कार आहेत की शेतीतून त्यांनी त्यांची मुलं घडवली आणि ह्या काकांनी सुद्धा आज त्यांची मुलं जी आहेत ती त्यांचे नातू म्हणजे हे घडवण्याचं काम कुठेतरी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे की हे संस्कार हे फक्त जुन्या पिढीतल्या लोकांचे पुढे पुढे चालली आणि महाराजांनाही पण एक कळकळीची विनंती असते ह्या महाराजांची. मी महाराजांची बरेचसे कीर्तन ऐकली की माणूस जन्माला आल्यावर कसा त्याचा म्हणजे ह्याच महाराजांचा काय तर प्रत्येक महाराजांचा. मला तर असं वाटतं, आता मी पण थोडा लहान तोंडी मोठा घास घेते, पण असे जर कीर्तनात प्रत्येक महाराजांनी प्रबोधन केलं नाही तर आपल्यासारख्याला विसर पडून जाईल की आपण जन्माला का आलोय आणि आपलं जीवन आपण कसं सार्थ करावं. कुठेतरी आज महाराज बोलले तर कमीत कमी पुढचं कीर्तन येईपर्यंत किंवा पुढचे 10-15 दिवस प्रत्येक जण विचार करतो. म्हणजे कामात असताना किंवा झोपता उठता हा विचार करतो की आपण चुकीचं वागायला जर कुठं आपल्या डोक्यात विचार आला तर आपल्या डोक्यात त्या क्षणाला दुसरा विचार येतो की आपण इथे कीर्तनाला गेलो आणि महाराजांनी आपल्याला सांगितलं की नाही असं नाही, असं वागायला पाहिजे आणि समाजात काय असतं काय नाही. तर खरंच ही प्रत्येक महाराजांची कीर्तन कुठलंही असो, आज वर्षश्राद्धानिमित्त कीर्तन महाराज तेच असतात, वर्षश्राद्धाला कीर्तन करतात, प्रत्येक सप्त्याला कीर्तन करतात, पण त्यांचा सांगण्याचा बोध हा
की आपलं म्हणजे समाजासाठी देणं त्यांचं जे आहे ते कळकळीने ते देतात, की ते लहान असू मोठा असू कोणी असू त्यांचं ते देणं असतं. आणि मला वाटतं आपण ते कधी वाईट मानू नये. तर आज महाराजांनी खूप छान अशी कीर्तनरूपी सेवा दिली, त्याबद्दलही महाराजांचं मनापासून आभार मानते. आणि याच काकांना आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोलभाऊ खताळ पाटील व आमच्या खताळ परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली. ओम शांती. शंकरराव पाटील खेमनर, संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती यांना विनंती आहे की आपण श्रद्धांजली शब्दांकित करावी. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, गेल्या 1 वर्षापूर्वी आपल्या दिग्रस गावातील एक आदर्श असे शेतकरी कैलासवासी तुळाजी कामाजी खेमनर यांचं दुःखद असं निधन झालं. आणि आज खेमनर कुटुंबियाच्या वतीनं त्यांचं प्रथम वर्ष श्राद्ध या ठिकाणी संपन्न होत आहे. मी सर्व उपस्थितांच्या वतीनं आदरणीय तुळाजी कामाजी खेमनर यांना भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो. मी अनेक मान्यवरांना या ठिकाणी नामोल्लेख राहून गेलेला आहे, तरी मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो की पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं आणि पुण्यश्लोक आलेली होळकर प्रतिष्ठान डिग्रजच्या वतीनं या मामांना मी भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. कैलासवासी तुळाजी खेमनर यांचं प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी आत्ताच पार पडलं. हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज खळेकर यांचं कीर्तन या ठिकाणी झालं. खरं तर मला वाटतं निवृत्ती महाराजांचं होतं, पण ती घटना त्यांच्या घरात झाल्यामुळं महाराज येऊ शकले नाही. तरी पण एक खूप मोठा कार्यक्रम, खूप गर्दी या ठिकाणी जमलेली आहे. तसं बघायला गेलं तर ते लवकरच गेलेले आई वडील असताना त्यांच्या समोर मुलगा जाणं एखादं दुःख हे सर्वांसाठी मोठं असतं, त्या कुटुंबासाठी मोठं आहे. मात्र त्या सर्वांचं दुःख आपण समजू शकतो. खरं तर त्यांचे चिरंजीव देवराम वचिंद्र खेमनर यांचा विशेष उल्लेख या ठिकाणी करावा लागेल. मध्ये जी घटना झाली, बिबट्याने त्या मुलीला पकडलं होतं आणि त्यामध्ये देवराम यांनी ती सोडवण्याचं काम केलं. मोठं शौर्य खरं तर दाखवलं आणि ती मुलगी देखील त्या ठिकाणी वाचली. आपण गावाने तर त्यांचं कौतुक केलंच, तालुक्यात कौतुक झालं. खरं तर मी तर या मताचं आहे की त्यांचा राज्यात कुठतरी सत्कार त्या ठिकाणी झाला पाहिजे राज्य पातळीला. तर की ते खूप मोठं काम त्यांनी केलं, शौर्य दाखवलं. ते असं हे कुटुंब आहे. या कुटुंबातलेच कैलासवासी तुळाजी यांचा प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी आहे. मी या कुटुंबाच्या सर्व दुःखामध्ये मी सहभागी आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने, माझ्या वतीने आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेबांच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि प्रतिनिधी विश्वनाथ, महासत्ता न्यूज, संगमनेर.